दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणतायत की हिंदी ही सक्तीची नाहीये, तो पर्यायी. कसला पर्याय नकोच आहे ना. कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिलीपासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही. तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात. म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे. आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो दाखला दिला जातो त्याच्यातही काही नाहीये, त्यात सुद्धा सक्तीचा कुठे उल्लेख त्याच्यात नाहीये. मग मुख्यमंत्री सातत्यानं त्याचा दाखला का देतात? खोटं बोलतायत. कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही. हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये. शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आज तुम्ही पत्र सगळ्या मुख्याध्यापकांना पाठवणार आहात. बऱ्याचशा शाळांमध्ये पुस्तकांचं वाटप सुरू झालं. असं असताना आपण किती कालावधी देता आहात? नाही, आजपासून सुरू होईल. तुम्ही काउंटडाऊनला जाऊ नका. मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा. ते मला ह्याच्या खोलात जाईल. मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का? तुम्ही बाकी ते 17 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये. या गोष्टींची गरज आहे का? आम्ही शिकलोच ना रे इथे. तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता, कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागतं ना. ते काय शाळेत शिकून जातं काय? तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल. परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे? बरं, कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही, जी एका राज्याची भाषा आहे? मग माझे हेच प्रश्न आहेत ना. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी. की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती.